खिरीसाठी ना मिल्क पावडरची गरज आहे ना खोबऱ्याची, तरी सुद्धा ही खीर अगदी रिच, क्रीमी आणि दाणेदार बनते. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बुद्ध जयंती विशेष तांदळाची खीर. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आंबेमोहर तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. 10 मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचा आहे. तोपर्यंत दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. फुल क्रीम दूध इथे वापरलेलं आहे. 10 मिनिटानंतर तांदूळही छान भिजतो. आता त्यामधलं सर्व पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे. चाळणीच्या साहाय्याने काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व पाणी नितळून काढलेलं आहे. तांदूळ एकदम कोरडा करून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यात रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने. आता खिरीसाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी 10 ते 12 केसरच्या काड्या आधीच दुधात भिजत ठेवल्या होत्या. बदाम, काजू, पिस्ता, वेलची पावडर, 1 कप तांदूळ होता तर 1च कप साखर घेतलेली आहे. साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण पुढची स्टेप बघणार आहोत. दूधही छान गरम झालेलं आहे. आता पुढची स्टेप करून घ्यायची आहे. गॅसवर कढई ठेवली. 3 टेबलस्पून तूप घालून घेतलं. त्यामध्ये आपल्याला तांदूळ छान परतून घ्यायचे आहे. जाडसर वाटलेले तांदूळ त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे तांदूळ मोकळा होतो आणि खिरीला एक रवाळ टेक्स्चर येतं. 2 ते 3 मिनिटं छान मंद आचेवरती तांदूळ आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तांदूळही परतून झालेला आहे. आता आपण पुढची स्टेप बघणार आहोत. दूधही छान गरम झालेलं आहे. वरती भरपूर अशी साई आलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल. साईडची साई सर्व काढून घ्यायची, ती दुधामध्ये ऍड करून घ्यायची. एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचं. सतत आपल्याला तांदूळ हलवत राहायचा आहे, जेणेकरून तांदूळ बुडाला चिटकणार नाही. एकदा मिक्स करून घ्यायचं. 10 मिनिटं तांदूळ आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे. संपूर्ण साईडचं काढत राहायचं आहे आणि तांदळाला सतत हलवत राहायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. आवडीनुसार साखरेची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 1 कप एवढी साखर टाकलेली आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. साखर टाकल्यामुळे दूध अजून पातळ होतं. अजून आपल्याला 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती खीर छानपैकी शिजून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटांनी छान खीर शिजली. त्यामध्ये आपण केसरचं दूध घालून घेणार आहोत. त्यामुळे खूप छान रंग येतो. केसर टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. किती छान रंग आलाय केसरचा. खूप असा छान रंग आलेला आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहे. बदाम, पिस्ता, एकदा मिक्स करून घ्यायचं. वेलची पावडर घालून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून घ्यायची आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. अजून 2 ते 3 मिनिटं खीर छान उकळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनी खीर छान उकळली आहे. तुम्हाला दिसतच असेल. खीर आपली तयार आहे. इथे खूप जास्त खीर आटवून घ्यायची नाही. खीर जशी जशी थंड होते तशी तशी ती घट्ट होत जाते. त्यामुळे आपण इथेच गॅस बंद करून घेणार आहोत. तुम्हाला दाखवते खिरीचं टेक्स्चर, खिरीचा रंग तुम्ही बघू शकता. अगदी दाटसर आलेला आहे. ना कुठली मिल्क पावडर ना खोबरं काहीही न वापरता खीर क्रीमी आणि अगदी दाणेदार अशा पद्धतीने तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बुद्ध जयंती विशेष ही खीर आपण बनवली आहे. बुद्ध जयंती हा दिवस गौतम बुद्ध यांच्या जन्म, प्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी जगाला शांती, करुणा आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे.
सर्वांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक पण नक्कीच द्या. तोपर्यंत खात राहा आणि हसत राहा. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.